Okay, so let's start another problem. The forces of 2, 4, 6 and 8 kilonewton respectively. Okay, act on a regular pentagon. Regular pentagon. Okay, as shown in figure. म्हणजे figure दिलेली. Find resultant in magnitude and direction. So we have to find resultant म्हणजेच R. Sorry, कुठे गेला? Find resultant in magnitude. Magnitude म्हणजे काय? तो किती न्यूटनचा आहे, किती किलो न्यूटनचा आहे. And direction. Direction means तो एक्स ऍक्सिस ला कितीने इन्क्लाइंड आहे, म्हणजे आपल्याला त्याची पोझिशन फिक्स करता येते. ओके, आता काय सांगितलेलं आहे, 1 2 3 4 बॉडीवरती 4 फोर्स ऍक्ट होत आहे. ओके, आता कुठल्या बॉडीवरती ऍक्ट होत आहे? एक पेंटागॉन आहे. मग आपण एक पेंटागॉन ड्रॉ करू. ओके, एक पेंटागॉन आहे. एक पेंटागॉन आहे. ह्या पेंटागॉन वरती तुम्हाला किती फोर्स दिलेले? 4 फोर्स. हे ऍक्ट ऑन अ रेग्युलर पेंटागॉन. आता हे फिगर मध्ये दिलेलं आहे, त्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही. मग आता पहिला जो फोर्स आहे तो 2 किलोमीटर, सपोज या साइड वरती इथे 2 किलो न्यूटन. इथे एक आहे. सेकंड नंबरचा फोर्स ही एक कॉर्नर झाला. सेकंड कॉर्नर इथे इथे असेल. थर्ड क्वाड्रंट हा असेल. ओके, म्हणजेच पहिला फोर्स झाला, इथे दुसरा फोर्स झाला, हा तिसरा फोर्स झाला आणि हा फोर्थ फोर्स. त्याचे मॅग्निट्यूड दिलेलं आहे. पहिल्याचं किती दिलेलं आहे? 2 किलो न्यूटन. 2 किलो न्यूटन. देन इथे दिलेला आहे हा 4 किलो न्यूटन. 4 किलो न्यूटन. Then another one is 6 किलो न्यूटन. And the last one is 8 किलो न्यूटन. आता ह्या फोर्स सिस्टीम मध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? तुमचा रिझल्टंट कुठे असेल आणि त्या रिझल्टंटची पोझिशन काय असेल. ठीक ठीक. आता तुम्हाला एक ही डायग्राम दिलेली आहे, त्याची जर बघितलं तर हा जो पॉइंट आहे, हा काय झाला? तुमचा ओरिजिन झाला. ओके, आता हा काय तुमचा पेंटागॉन आहे. ओके, पेंटागॉनचा प्रत्येक 2 लाईन मधला जो काय अँगल असतो तो किती असतो? 105. ओके, म्हणजेच आपण जर कन्सिडर केलं, ही एक कोऑर्डिनेट सिस्टीम आहे बघा.
ओके. त्यावरती पहिला जो काही फोर्स आहे हा, आता इथनं सुरुवात करू. 8 किलो न्यूटनचा, तो कसा आहे? हॉरिझॉन्टल आहे. म्हणजे तुमचा पहिला फोर्स हा आला इथे हॉरिझॉन्टल. त्यानंतर बरोबर 105 हा जो अँगल आहे हा टोटल अँगल किती आहे? 105 आहे. 105 किती इक्वल अँगल मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला आहे? हा 1, हा 2 आणि हा 3. ओके. म्हणजेच 105 डिवायडेड बाय 3. 105 डिवायडेड बाय 3 म्हणजे तुम्हाला काय भेटणार आहे? तो इक्वल अँगल किती असेल? तो किती झाला मग? तो 35. ओके. मग मी इथनं पहिला फोर्स भेटला तुम्हाला 8 किलो न्यूटन. इथनं 35 डिग्री वरती दुसरा एक फोर्स ड्रॉ केला. हा जो अँगल असेल हा असेल तुमचा 35 डिग्री. ओके. तो किती आला तुमचा? 6 किलो न्यूटन. ओके. म्हणजे हा झाला पहिला, हा झाला दुसरा. या दोघांमध्ये किती असेल? हा 35, परत हा एक 35 आणि हा 35. मग परत दुसरा फोर्स जो असेल 4 किलो न्यूटन, तो किती असेल? इथनं सेकंड फोर पासून 35 किंवा पहिल्या बेसलाईन पासून 70 डिग्री वरती, तो झाला तुमचा 4 किलो न्यूटन. हा टोटल अँगल झाला 70 डिग्री. ओके. द लास्ट वन इज अगेन इथनं 35 वरती. आता हा किती आहे? 105 आहे. हा इथे 90 झाला. म्हणजे 90च्या पुढे 100 आणि 5 15. म्हणजे इथे कुठेतरी तो तुमचा 2 किलो न्यूटनचा फोर्स असेल. ओके. म्हणजेच काय? आपण ही एक कोऑर्डिनेट सिस्टीम कन्सिडर केली आणि पेंटागॉन होता, तो पेंटागॉन आपण रेग्युलर प्रॉब्लेम मध्ये कन्वर्ट केला. हा झाला फर्स्ट फोर्स, हा झाला दुसरा फोर्स आणि हा झाला थर्ड नंबरचा फोर्स, की ज्यांचा अँगल असेल एक्स ऍक्सिस पासून फर्स्टचा 35, सेकंडचा आणि लास्टचा. आपल्याला काय पाहिजे असतो? अँगल हा विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिसच पाहिजे असतो. म्हणजे मी तो पॉझिटिव्ह एक्स घेतला काय किंवा निगेटिव्ह एक्स घेतला काय, आन्सर सारखंच येईल. मग मी हा पॉझिटिव्ह एक्स सोबत 105 घेण्याऐवजी 180 मायनस 105 करतो. ओके. 180 मायनस 105 म्हणजे तो किती अँगल येतो? 75 चा. म्हणजेच हा अँगल जो असेल, अँगल किती असेल तुमचा? 75. ठीक आहे. इथे अँगल झाला 75, हा अँगल झाला 35, अँगल झाला 70. नंतर इथे हा फर्स्ट फोर्स झाला 8 किलो न्यूटन, सेकंड झाला 6 किलो न्यूटन, नंतर झाला 4 किलो न्यूटन आणि लास्ट वन झाला 2 किलो न्यूटन. आता आपण जसं तुम्हाला डायग्राम मध्ये इथेच 2 दिलेला आहे म्हणून तुम्ही इथे 2 घेणार आहे. बट जर अशी काही केस असेल की ज्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंटची फक्त स्टेटमेंट डायग्राम दिलेलं नाही, मग त्या केसमध्ये आपण कसं समजायचं? 2 किलोमीटरचा फोर्स कुठल्या लाईन वरती, 4 कुठे, 6 कुठे, 8 कुठे? तर सिक्वेन्स तुम्ही कसाही घ्या. सिक्वेन्स म्हणजे आयदर आपण इथे 2 घेतला, जर फिगर दिलेली नसती तर इथे 2 घेतला, आपण इथनं पण 2 स्टार्ट करू शकत होतो. इथे 2, नंतर 4, नंतर 6 आणि नंतर 8 सिक्वेन्शियली. ओके. इट डझंट मॅटर. ठीक आहे. तर हा झाला पहिला फोर्स, सेकंड वन, थर्ड वन आणि फोर्थ वन झाले. आता ही डायग्राम तयार झाली आपली.
जशी रेग्युलर आतापर्यंत आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, सिमिलर टू दॅट. ओके, आपण नेक्स्ट स्टेप मध्ये काय करतो, बॉडीवरती जेवढे काही इन्क्लाइंड फोर्स असतील ते इन्क्लाइंड फोर्स आपण आयदर व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट मध्ये ट्रान्सफर करतो किंवा रिझॉल्व्ह करतो. 8 किलोन्यूटनचा फोर्स जर आपण बघितला तर तो कशावरती आहे, एक्स ऍक्सिस वरती डायरेक्टली, म्हणजे तो परफेक्टली हॉरिझॉन्टली, तो रिझॉल्व्ह करायची गरज नाही. मग राहिला कुठला, 6 किलोन्यूटनचा. मग आपण आता 6 किलोन्यूटनचा फोर्स हा 2 कॅटेगरीमध्ये ते रिझॉल्व्ह केला सपोज. त्यानंतर 4 किलोन्यूटनचा, तो कुठे जाणार आहे फोर्स, पहिल्या क्वाड्रंट मध्ये, म्हणजे एक पॉझिटिव्ह कडे जाईल आणि एक वरती जाईल. परत 2 किलोन्यूटनचा कुठे जाईल, सेकंड क्वाड्रंट मध्ये, म्हणजे एक निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे जाईल आणि दुसरा वरती जाईल. ओके, मग ते किती असतील, 6, इथे याचा एफ एक्स कॉम्पोनंट, एफ एक्स इज इक्वल टू 6 कॉस ऑफ किती, 35. इथे झाला तुमचा 6 साइन ऑफ 35. परत इथे झाला तुमचा 4 साइन ऑफ किती, आता 70, एक्स ऍक्सिस सोबत 70 अँगल. इथे झाला 4 कॉस ऑफ 70. इथे झाला, आता कुठे जातोय तो, निगेटिव्ह एक्स कडे, म्हणजे तो मायनस होणार आहे, आपण नंतर बघू. ठीक आहे, 2 कॉस ऑफ एक्स ऍक्सिस सोबत अँगल किती याचा, 75 घ्या किंवा 105 घेतला तरी चालेल, तो पण एक्स ऍक्सिस सोबतच आहे. आणि इथे 2 साइन ऑफ 75. ओके, मग नेक्स्ट स्टेप काय आपली, रिझॉल्विंग फोर्सेस हॉरिझॉन्टली असं डिनोट करायचं. रिझॉल्विंग फोर्सेस हॉरिझॉन्टली. सो बाय रिझॉल्विंग फोर्सेस हॉरिझॉन्टली काय आपलं समिशन एफ एक्स So summation एफ एक्स इज इक्वल टू, कुठले कुठले एक्स ऍक्सिस वरती जाणारे फोर्स, पहिला आहे 8, तो कुठे जातोय, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे, इकडे पॉझिटिव्ह म्हणून तो झाला पॉझिटिव्ह, म्हणून त्याला मी इथे प्लस कन्सिडर केलं, +8. तो साइन कॉस असेल का, त्याला नाही, कारण तो परफेक्टली तुमच्या ऍक्सिस वरती. सेकंड फोर्स कुठला आहे, 6 किलोन्यूटन, 6 किलोन्यूटनचा एक्स ऍक्सिसचा कॉम्पोनंट, तो किती झाला, 6 कॉस ऑफ 35, तो कुठे जातोय, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे. सो परत +6 कॉस ऑफ 35. ओके, नंतर 4 चा कॉम्पोनंट, तो कुठे जातोय, परत पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे, म्हणून +4 कॉस ऑफ 70. नंतर कुठला आहे, 2 चा कॉम्पोनंट, तो कुठे जातोय, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस कडे, निगेटिव्ह जातोय, म्हणजे तो मायनस झाला, -2 कॉस ऑफ 75. ओके, मग याचं जे काय आन्सर येईल इज इक्वल टू, फॉर एक्झाम्पल आपण आन्सर आला त्याचं 13.47 किलो न्यूटन. युनिट विसरायचं नाही, फोर्सेस कशामध्ये, किलो न्यूटन मध्ये, म्हणून सगळे किलो न्यूटन. जर इन केस इथे जर युनिट चेंज असतं, हा 8 तुम्हाला देताना किलो न्यूटनच्या ऐवजी न्यूटन दिलेला असता, तर काय करायचं, सगळे युनिट हे सारखे करून घ्यायचे, आयदर किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचं किंवा न्यूटनचं किलो न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, परत सिमिलरली समिशन एफ वाय, समिशन एफ वाय इज इक्वल टू, आता समिशन एफ वाय काय आहे, वाय ऍक्सिस वरती ऍक्ट होणाऱ्या सर्व फोर्सेसचं ऍडिशन. मग पहिला फोर्स कुठला आहे आपला, 8,
8चा y कॉम्पोनंट काय आहे? 0 येतो, कारण तो x ऍक्सिस वरती, y वरती काय होणार आहे? तो 0 होणार आहे. म्हणून डिनोट केला किंवा नाही केला काय सारखंच. करायचं असेल तर 0. ओके. देन दुसरा कॉम्पोनंट कुठला आहे? 6चा y कॉम्पोनंट म्हणजे तो काय झाला? 6 साइन ऑफ 35. तो कुठे जातोय? पॉझिटिव्ह y ऍक्सिस कडे, म्हणून प्लस 6 साइन ऑफ 35. नेक्स्ट वन 4. तो कुठे जातोय? प्लस, म्हणून प्लस 4 साइन ऑफ 70. नंतर परत 2चा कॉम्पोनंट पण वरतीच आहे, म्हणून प्लस 2 साइन ऑफ 75. आता याचं आन्सर आलं सपोज 9.23 किलो न्यूटन, एक एक्झाम्पल वाईज. ओके. म्हणजेच आपल्याला काय भेटलं? एक समिशन एफ एक्स भेटला, समिशन एफ वाय भेटला. आता नीट बघायचं, आपल्याकडे क्वाड्रंट सिस्टीम माहिती आहे आपल्याला. समिशन एफ एक्स काय आलाय? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? तर हा आपला पॉझिटिव्ह आलेला आहे इथे. समिशन एफ वाय तो पण पॉझिटिव्ह आलेला आहे. मग आता असं कुठलं क्वाड्रंट असतं की ज्यात एक्स पण पॉझिटिव्ह असतो आणि वाय पण पॉझिटिव्ह असतो? तर ते असतं तुमचं फर्स्ट क्वाड्रंट, की ज्यामध्ये एक्स आणि वाय हा पॉझिटिव्ह. म्हणजेच आपल्याला एक गोष्ट समजली, आपण जो रिझल्टंट कॅल्क्युलेट करणार आहे तो रिझल्टंट ह्या फर्स्ट क्वाड्रंट मध्येच असेल. ओके. कुठल्या क्वाड्रंट मध्ये असेल? पहिल्याच क्वाड्रंट मध्ये असेल. पण आता तो कुठे असेल आणि किती मॅग्निट्यूडचा असेल? मग तो 2 किलो न्यूटनचा असेल, 5चा असेल, 6चा असेल, की 10चा असेल, की 15चा असेल? म्हणजे त्याचा मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचा आहे आणि तो किती, त्याची पोझिशन काय असेल, म्हणजे तो एक्स ऍक्सिस पासून 2 डिग्रीला इन्क्लाइंड आहे, की 10 डिग्रीला इन्क्लाइंड आहे, की 15 डिग्रीला इन्क्लाइंड आहे? म्हणजे आपल्याला त्याची पोझिशन पण फिक्स करायची. मग त्यासाठी आपण काय करतो? जस्टिफिकेशन केलं ऍज समिशन एफ एक्स इज पॉझिटिव्ह, समिशन एफ वाय इज अगेन पॉझिटिव्ह, सो रिझल्टंट लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. रिझल्टंट कुठे असेल? आपला पहिला क्वाड्रंट मध्ये. माझा रिझल्टंट कसा कॅल्क्युलेट करतो आपण? सो रिझल्टंट इज इक्वल टू रिझल्टंट आर इज इक्वल टू, आपला काय फॉर्म्युला होता? समिशन एफ एक्स त्याचा स्क्वेअर प्लस समिशन एफ वाय त्याचा स्क्वेअर, आणि हे सर्व अंडर रूट मध्ये. सो आर इज इक्वल टू समिशन एफ एक्स किती होता? किती आला होता आपला? 13.47 त्याचा स्क्वेअर प्लस 9.23 त्याचा स्क्वेअर, आणि हे सगळं अंडर रूट मध्ये. सो युअर रिझल्टंट विल बी, हे कॅल्क्युलेशन किती आहे तुमचं? 16.33. एक एक्झाम्पल घेतलं मी. युनिट त्याचा असेल किलो न्यूटन. म्हणजेच आता आपल्याला काय समजलं? ह्या सर्व फोर्स सिस्टीमचा रिझल्टंट हा 16.33 किलो न्यूटन आलेला आहे. बट हा फक्त मॅग्निट्यूड झाला. आपल्याला काय पाहिजे? त्याची डायरेक्शन पण. म्हणजे हा इथे मॅग्निट्यूड भेटला आपल्याला, हा पॉइंट भेटला मॅग्निट्यूडचा. आता पाहिजे आपल्याला डायरेक्शन. मग डायरेक्शन म्हणजे काय? त्याचा थिटा किती असेल, तो किती अँगलला इन्क्लाइंड असेल. मग तो कसा शोधणार? आपल्याकडे परत फॉर्म्युला आहे. काय? तर तो फॉर्म्युला आहे थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये समिशन एफ वाय, वाय आधी घ्यायचा, डिवायडेड बाय समिशन एफ एक्स. इथे निगेटिव्ह साइन कसलंच घ्यायचं नाही. ओके. सो इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ समिशन एफ वाय. एफ वाय किती आलेला होता? 9.2 घेऊ, डिवायडेड बाय 13.4.
So your theta will be 34.425 डिग्री. ओके. सो परत आपण डायग्राम ड्रॉ केली, म्हणजे कोऑर्डिनेट सिस्टीम. त्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये अँगल किती आला 34.4, म्हणजेच एक्स ऍक्सिस पासून एक साधारणपणे हा डिस्टन्स 35 असा कन्सिडर, हे अप्रॉक्सिमेटली ड्रॉ करायचा. 35 किंवा 34 हे अप्रॉक्सिमेटली दिसायला तो 34 दिसला पाहिजे. म्हणजे हा अँगल झाला तुमचा थिटा इज इक्वल टू 34.4 आणि हा रिझल्टंट आर इज इक्वल टू 16.33 किलो न्यूटन. ओके. मग परत आपण डायग्राम ड्रॉ केली. तर असं आपण काय केलं, एक पॉलिगॉन होता, पॉलिगॉनवरच किती फोर्सेस लाईज झाले त्याचा रिझल्टंट कॅल्क्युलेट केला. ओके. सो क्लिअर. काय डाऊट असतील तर ते विचारून घ्या, हँड रेज करा. काय डाऊट असतील तर ते क्लिअर करून घ्या. सुयोग शिंदे, मला काय सांगितलेलं आहे मी, 48 स्पेस आणि सुयोग शिंदे असं पाहिजे, मध्ये डॅश वगैरे काहीच द्यायचं नाही. सर्व रोल नंबर खाली वरती होऊन जातात. काही प्रॉब्लेम नाही कुणाला? ओके, ठीक आहे. Okay, let's take another example. ठीक आहे बरं.